की प्रत्यक्ष परोक्ष हे गुणाचे धर्म आहे, साधनाचे धर्म आहे. आणि तसंच इंद्रियजनित ज्ञान, अतिंद्रिय ज्ञान हे स्वतःचे एक धर्म साधनाचे म्हणजे जाणणाऱ्या पर्यायामध्ये हे भेद आहेत. आणि त्रिकाली जो ध्रुव स्वभाव आहे अभेदवृत्तीचा विषय जो सोचेव बोलू नका. तर काय झालं, जो सोचेव जो विषय आहे तो तसा आहे, जसा आहे तसा आहे. आणि जो विषय अभेदवृत्तीचा विषय आहे त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्यक्ष परोक्ष नाही. किंवा अभेदवृत्तीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अतिंद्रिय इंद्रियजनित पण नाही. तर तो विषय कसा आहे, अनंत गुणांचा पिंड ध्रुववान आहे. बरं, आता हे जीवामध्ये लावलं, पण पुद्गलामध्ये काय काय आहे, इंद्रियजनित आणि अतिंद्रियजनित किंवा प्रत्यक्ष परोक्ष काय आहे का? ज्ञानच नाही. तर त्यांच्यामध्ये ज्ञानच नाही. म्हणून आता चित्रामध्ये वगैरे चार्टमध्ये महाराजांनी असं झाड दाखवलेलं असतं. तर झाडामध्ये प्रत्यक्ष परोक्ष काय आहे का? झाडामध्ये प्रत्यक्ष परोक्ष नाही. तर झाड कसं आहे, इंद्रिय विषय आहे, विषय आहे तो, परंतु त्याच्यामध्ये झाड प्रत्यक्ष पाहिलं असं म्हणतो आपण, पण ते आरोपित कथन आहे. परोक्ष पाहिलं म्हणतो ते पण आरोपित कथन आहे. तर झाड प्रत्यक्ष पण नाही आणि परोक्ष पण नाही. विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्ष हे भेद नाही. ज्ञान पर्यायामध्येच हे काय झाले, प्रत्यक्ष परोक्ष भेद झाले. आणि परत काय सांगितलं की जी जाणणारी पर्याय आहे ती जाणणारी पर्यायच इंद्रियाच्या निमित्तात होते तेव्हा इंद्रियजनित म्हणलं. आणि अतिंद्रिय तेव्हा म्हणतो की जेव्हा अतिंद्रिय रूपाने ज्ञान प्रगट होतं तेव्हा अतिंद्रियजनित म्हणतो. मग ह्यातनं आपल्याला बोध काय घ्यायचं आहे की आम्हाला आमच्या कारण परमात्म्याला जाणायचं आहे. कारण परमात्म्याला जाणताना काय करायचं आहे की जो कारण परमात्मा आहे तो कारण परमात्मा सदैव आपल्यामध्ये कसा असतो, आहेच. आणि कारण परमात्मा सदैव आहे आणि तो विषय आहे. विशेष रूपाने शिंगशयने झोपणे, तर तो काय आहे, विशेष रूपाने शिंगशयने झोपणे आहे. मग अशा रीतीने तो कसा आहे की त्या विषयामध्ये राहतो तेव्हा आपल्याला काय होतो, आनंदाची प्राप्ती होते. आणि जर आपण आपल्या विषयाला जाणलं नाही तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपी विषयाला जाणलं तरच आनंदी जगतो. ज्ञानदर्शन स्वरूपी विषय सोडून बाहेरचे विषय आपण पुष्कळ आजपर्यंत भोगलेत पण त्यात आनंद मिळाला नाही. म्हणून आपण आतमध्ये सारखं डोकवायचंय, स्वतःला जाणायचं आहे. म्हणून ध्यान संतान, ध्यान चिंता आणि ध्यानान्वय सूचन हे सगळं काय आहे की आपल्याला ध्यानाचे भेद सांगितले. पण 3 मध्ये ध्यान कॉमन आहे. ध्यान चिंता, ध्यानान्वय सूचन आणि ध्यान संतांमध्ये ध्यान 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 हा शब्द कॉमन आहे. आणि ध्यानचा अर्थ काय सांगितला होता, एकाग्र चिंता निरोधो ध्यान. एक आत्म्याला मुख्य करून जाणतो तेव्हा चिंतेचा आपोआप काय झाला, निरोध झाला. आणि आपण आपल्या आत्म्याला मुख्य करून जाणलं नाही तर चिंतेचा निरोध होत नाही. मग एकाग्र हे झालं पॉझिटिव्ह आणि चिंता निरोध झालं हे निगेटिव्ह. म्हणून स्वतःला जाणलं तर तिथे चिंतेचा निरोध झाला आणि स्वतःला जाणलं नाही तर चिंतेचा निरोध होत नाही. म्हणून चिंता कशी आहे, काय म्हटलं की चिंतन अच्छी चीज है, चिंता संसार बीज है, संसार बीज है. मगर इन दोनों से परे पूछे तो स्वात्मानुभव मोक्ष बीज है, आनंद बीज आहे. म्हणून आपण आपल्या आत्म्याला जाणलं तर तो आनंदाचा मार्ग आहे आणि आत्म्याला जाणलं नाही तर तो आनंदाचा मार्ग नाही. म्हणून आपण शब्द समजत नाहीत म्हणते की पुद्गल म्हणजे काय, विशुद्धी म्हणजे काय, ते थोडं तिला प्रवेशिका घ्यावा म्हणजे समजायचं. म्हणून चिंतन केलं तर काय आहे, चिंतन हे लौकिक रूपाने अच्छी चीज म्हटलं, चिंता बुरी चीज आहे. आणि ह्या दोघांपेक्षा वेगळं काय आहे, आत्मानुभूती घेतली, हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली
तरच आम्ही मार्गस्थ होतो. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आतमध्ये डोकवायला शिकायचं आहे. आणि असं आतमध्ये डोकवू लागलो तरच आम्हाला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. आणि आत डोकवलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून बघा, आपल्या मनासारखं झालं की आपल्याला बरं वाटतं, आणि मनाच्या विरुद्ध झालं तर काय होतं, आपण रडू लागतो. मग मनच आपलं आहे का? मन आपलं नाही. मग जीवाचं काय आहे? ज्ञान दर्शन स्वभाव आहे. आणि ह्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर हे क्षणिक हर्ष, क्षणिक विषाद हे भाव संपले. म्हणून आपल्याला काय वाटतं, आता परीक्षा असल्यावर काय वाटतं, परीक्षेत पेपर चांगला गेला, छान वाटतं. आणि नंतर जेव्हा परीक्षेचा रिझल्ट आला, आपल्याला 100 मिळतील वाटलं होतं, पण 10 मिळाले मार्क. काय होतं मग? दुःखी होतं. म्हणजे हेच आपले भाव चुकीचे आहेत. सुखी होणं, दुःखी होणं, तर दोन्ही पण माझा स्वभाव नाही. आणि ते परीक्षेचं काय असतं, खूप 100 पैकी 100 मिळाले, फक्त एक कागद लावायचा कुठं, भिंतीवर, सर्टिफिकेट. एवढंच. भिंतीची शोभा वाढवली, आत्म्याची शोभा वाढली का? तर त्यातनं आत्म्याची शोभा वाढत नाही. म्हणून यातनं आपल्या लक्षात काय घ्यायचं, आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची शोभा वाढवली तर आम्हाला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि ज्ञानदर्शन स्वरूपाची शोभा वाढवली नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. एका मुलाने आईला खूप काय केलं, चांगलं सुखात ठेवण्यासाठी भरपूर पैसे दिले, आणि तो फॉरेनला गेल्यावर 1-2 महिने पैसे पाठवले. आणि नंतर आता पद्धती काय आहे की त्याने चेक पाठवायला सुरुवात केली, आणि ती पाकिट यायचं, ते चेक आलेला भिंतीला चिटकून ठेवायची, आणि ती दुःख करायची की आता मी कसं जगणार, कसं खाणार. म्हणून ती मंदिरच्या पुढं जाऊन काय करू लागली, भीक मागायला लागली. आणि भीक मागायला लागल्यावर एक दिवस त्या मुलाचा मित्र म्हणतो, ही तर आपल्या मित्राची आई आणि ही खूप श्रीमंत आहे, तो तर फॉरेनला गेलाय आणि ही का भीक मागताय. म्हणून जाऊन विचारलं, का तुम्हाला काय झालंय, तुम्ही का भीक मागताय? ती म्हणते, काय सांगावं, 1-2 महिने पैसे दिले आणि परत फक्त पाकिट येतं, कागद येतो, मी तर भिंतीला लावून ठेवते आणि मला पैसेच नाहीत तर मी खाणार काय, म्हणून मी भीक मागू लागले. तो म्हणाला, कुठे ते कागद तुमचा, चला घरी. म्हटलं घरी नेलं, आणि घरी नेल्यानंतर काय झालं की सगळे ते काय होते, जितकी पाकिट आलते त्यातले सगळे ते तिनं काय केलं, ते चेक भिंतीला लावून ठेवले होते. आणि मग त्यांनी त्यातलं एक काढलं आणि चल म्हणले माझ्याबरोबर. आणि बँकेत गेलं तर एका कागदाची किती किंमत आली, 50,000. आणि मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण गरीब नाही आहे, आपण श्रीमंतच आहे. आणि मग तिथून पुढं मग तिला काय झालं, एकेका कागदाची एवढी किंमत आहे म्हणजे आपण तिथं दारात बसून भीक मागायला लागलो, हे लाजिरवाणा झाला. तसं आपण गर्भ श्रीमंत आहोत, आपल्यामध्ये अनंत गुणांचा वैभव आहे, पण ह्या अनंत गुणांच्या वैभवाला आपण जाणत नाही. आणि त्यामुळे आपण पण काय म्हणतो की मला हे इंद्रियांना आनंद द्या. स्पर्शेंद्रियाला म्हणतो स्पर्शाचा आनंद, रसनेंद्रियाला म्हणतो रसाचा आनंद, घ्राणेंद्रियाला म्हणतो गंधाचा आनंद, चक्षुरेंद्रियाला रूपाचा आनंद, आणि कर्णेंद्रियाला म्हणतो काय मागतो, शब्दाचा आनंद मागतो. तर हे सगळं काय आहे, चुकीचं आहे. म्हणून आपण मला बाहेरून आनंद मागण्याची गरजच नाही. भीक मागते, दर दर फिरते, घर में है भंडार. आम्ही भीक मागतोय, घर में आमच्या अनंत गुणांचा वैभव आहे, पण ते भांडार सोडून आम्ही बाहेर फिरत राहतो. तर हे आमचं काय चाललंय, चुकीचं चाललंय. म्हणून भीक मागते, दर दर फिरते, घर में है भंडार म्हणजे अनंत गुणांचं वैभव आपल्यामध्ये आहे, आणि त्या वैभवाला आपण जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा आत्ताच संपते, वेगळा क्षण नाही. म्हणून मला माझ्या अनंत गुणांचं वैभवच जाणायचं आहे, आणि ते वैभव माझ्यामध्ये प्रत्येक क्षणी आहेच. आणि आहे त्याला जाणलं तर काय आहे, होना से है बडा है. होतंय म्हटलं तर पर्याय झाली. होना से है बडा है म्हणजे काय की माझ्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहे, आणि त्या असलेल्या वैभवाला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून मी मला जाणणार आहे असं आपण जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा काय झाली, संपली. म्हणून मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटाच जाणार, हे आपल्याला जर समजलं
तर आपल्याला बाहेरून काही कुणाकडनं देही देही द्या द्या म्हणून मागण्याची गरज नाही. आपल्याला काय वाटतं, आपल्याला घरातल्यांनी असं सुख द्यावं तसं सुख द्यावं, काय काय आपण इच्छा करत असतो. किंवा बाहेर गेलो तर बाहेरच्यांनी आपल्याला ह्या दिवाळीला काय द्यावं, बोला की पटापटा, काहीतरी पैसे द्यावेत, कपडे द्यावेत असं वाटतं. उलट आपल्याला असं वाटतं का की त्यांना जे द्यायचं ते त्यांनी दान रूपाने देऊ देत आणि मी पण ते दान करून टाकेल. काय आपल्याला कमी नसतं, पण आपण काय करतो की ते गोळा करत राहतो. मग एकाने काय केलं, लग्नामध्ये भावाच्या 3000ची साडी दिली, ती 3000 रुपये दानच करून टाकले. मग आपल्याला असे भाव होतात का, उलट आपल्याला काय वाटतं अजून देऊ देत अजून देऊ देत. मग त्यांनी ₹1,00,000ची साडी दिली तर आपण ₹1,00,000 काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणाला जास्त बोलावं पण मग त्यात आपण आनंद मानतो, ते त्यातच आपण काय करतो, सुख मानतो. पण हे सगळं काय आहे, सगळं दुर्दशेला कारण आहे. म्हणून मी माझा जाणणार आहे असं आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. म्हणून आतमध्ये डोकवलं तर शांती आहे, बाहेर डोकवलं तर काय आहे, सगळं दुःख आहे. म्हणून आपल्याला काय मार्क चांगले मिळू देत नाही तर नाही मिळू देत, आपल्याला परीक्षेत पहिला नंबर येऊ देत नाही तर लास्ट नंबर येऊ देत, आपल्याला ते काही गरजच नाही आहे. मी माझा जाणणारा आहे असं आपण जाणलं तर आपल्याला शांतीचं शांती आहे. म्हणून धर्म शिकलो तर शांती आहे, आणि धर्म शिकलो नाही तर थोड्या थोड्या गोष्टींनी काय करतो, चांगलं झालं की रडतो, हसतो, वाईट झालं की रडतो. मग आपल्याला तर इथून पुढे काय करायचं, ते परीक्षेलाच बसायचं नाही. आपलं धर्म करायचा, अनुभूती घ्यायची, जास्तीत जास्त अनुभूतीचा अभ्यास करायचा. आणि इतका अनुभूतीचा अभ्यास करायचा की हे करूनच आपण काय होतो, मोक्ष मार्गस्थ होतो. मग आपल्याला ही आपली परीक्षा महत्वाची आहे. परीक्षेचा अर्थ काय सांगितला, परी अधिक इच्छा. परी म्हणजे चोहोबाजूने, इच्छा म्हणजे पाहणे. चोहोबाजूने आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहू लागलो तर हे बाहेरचे सगळे दंड फंद काय झाले, संपले. म्हणून ती जसं काय आहे की वृद्ध स्त्री, तिला त्या कागदांची परीक्षा करता आली नाही आणि त्यामुळे ती काय म्हणते, माझं काहीच नाही आहे, मला भीक मागण्याशिवाय तर चालणारच नाही, म्हणून भीक मागू लागली. मग तेच आपल्याला सुद्धा काय चाललंय, मी माझा ज्ञानदर्शन स्वभावी आहे हे आपण जाणेना, आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतंय, बाहेरून 5 इंद्रियांच्या भोगाचा आनंद मिळेल. म्हणून भोगाची रुची करून हा जीव काय झाला, हैराणच झाला. मग आत्म्याच्या खऱ्या भोगाची रुची केली तर आपल्याला सुखच सुख आहे, अतिंद्रिय आनंदच आहे. म्हणून काय म्हणतो भजनात, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको, हम सोचते बड़े हैं, इनसे उम्र बड़ी है, कर कर बड़ा बड़ाए, खा लेगा काल हमको, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको. तर भोगे तो भोग क्या है, भोगच आम्हाला भोगतात. घरात खूप फर्निचर आहे, सारखं त्याला पुसायचं, धुवायचं आणि त्याच्यावर बसायला पण वेळ मिळत नाही. म्हणजे भोगच काय करू लागले, आम्हाला भोगतायत. म्हणून भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको. ह्या भोगामुळेच आम्ही कर्मांनी काय होतो, घेरले जातो. म्हणून मला ह्या सगळ्यापासून भिन्न आत्म्याला जाणायचं आहे. आणि असं आपण आपल्या आत्म्याला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून आपल्याला समयसारादी ग्रंथ काय सांगतायत, स्वतःला जाणा. आणि असं आम्ही स्वतःला जाणू लागलो तर आम्हाला शांती आहे. म्हणून समयसार वाचलं तर शांती मिळाली, पंचस्तिकाय वाचलं तर पंचस्तिकाय द्रव्यानुयोगाची प्रवेशिका आहे, भ्रांती मिटली. आणि त्या प्रवचनसारचा अभ्यास केला तर हरित क्रांती झाली, एव्हरग्रीन, आपलं जीवन बदललं. म्हणून ह्या प्रत्येक ग्रंथातून आम्ही स्वतःकडे वळलो तर आमची सगळी ग्रंथी संपली. दुःखाची ग्रंथी म्हणजे मिथ्यात्वाची ग्रंथी संपते.